हॅलो. ग्रामपंचायत मधून अधिकारी बोलतोय. बोला ना सर. काय काय करताय ताई तुम्ही? काय नाही सर, मी चपात्या लाटायला लागले. अहो तसं नाही हो, म्हणजे म्हणजे घरचं काम करतात का बाहेरचं, काय काय काम करतात? नाही सर, मी घरातच असते, गृहिणी आहे मी. असं का? मिस्टर काय करतात? दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जाते तो. असं आहे का? आणि ते लाडक्या बहिणीचे पैसे हो येतात की सर, 1,500 रुपये भेटतात दर महिन्याला. हा हा हा. म्हणजे 2100 रुपयाचा हप्ता पडला नाही का पहिल्यांदा? नाही 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 अजून आलेला. असं आहे का? बरं ते गाड्या किती आहेत गाड्या? सर आहेत की माझ्या घरी 2 टू व्हीलर आहेत आणि एक 4 व्हीलर आहे. हा का? हो. फोर व्हीलर पण आहे का? हो आहे की सर, आम्ही 4 व्हीलर घेऊन जवळपास तुम्हाला सांगते 10 वर्ष झाली असतील. 30,000 रुपयाला घेतली होती 10 वर्षापूर्वी आम्ही. 30,000ला? हो 30,000ला घेतलेली. का हो सर? अहो त्यांच्या घरी फॉर्च्युनर गाडी आहे ना, हा. त्यांचे पैसे कट होणार, तो येणार नाही त्यांना म्हणून सांगायला. का बरं असं का? वरूनच सरकारने आदेश दिले हो. अहो सर, सरकारचा नियम आहे, ठीक आहे. मला काय म्हणायचंय, जर सरकारला आता 1,500 देण्यासाठी जर प्रत्येक घरी जाऊन गाडी 4 व्हीलर आहे का हे विचारतात, मग तेव्हा त्यांनी विचार का केला नाही की ह्यांच्या घरी 4 व्हीलर आहे आणि ह्यांना मत मागायचं नाही म्हणून? तेव्हा काय विचार केला नाही तुम्ही लोकांनी? अहो आता सरकारचा नियम आलाय हो, त्याला आम्ही काय करणार? आम्ही अधिकारी माणसं आहेत. आम्हाला सांगितलं ते करावं लागतं. गरीब आहे, मला सांगा. 30,000ची आम्ही 4 व्हीलर घेतलेली आहे 10 वर्षापूर्वी आणि तुम्ही आमचे पैसे बंद करणार म्हणताय? तुम्हाला ऐका ना, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आणि तुम्ही गरीब येते. 4 व्हीलर गाडी असून सर काही उपयोग नाही. आम्ही 6-6 महिने ती गाडी बाहेर सुद्धा काढत नाही. काही उपयोग नाहीये. ते खटारा गाडी आम्हाला विकून टाकायची. विकून टाकायची? हा, विकून टाकायची. काय उपयोगच नाही ना. तुम्ही तिकडे विकून टाका, नाही तर काही करा. तुमच्या नावावर जर इथं दिसत असेल ना, तर आम्ही इकडून पैसे कट करणार बघा. आधी सांग ना आमचं काम. अहो सर, आम्ही गरीब आहे. आमचा नवरा दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातोय. 500 रुपये पगार आहे त्यांना. मी घरात आहे. भाड्याचं घर 5,000 रुपये भाडं. त्या गाडीचं आम्हाला काय इन्कम आहे? ते गाडी तुम्ही घेऊन जावा, नको आम्हाला, पण आमचे पैसे बंद करू नका. आणि तेव्हा तुमचे डोळे काय बंद झालते का मत मागताना? मत मागताना कसं हात जोडत येत आहे घरी आमच्या? अहो सगळं खरं हो तुमचं, पण वरून नियम आल्यावर काय करतायत नाही आम्हाला? नाही नाही, तेव्हा तुम्हाला कळलं नाही का सरकारचा नियम? कसला नियम काढला हा असला? अहो आम्ही अधिकारी माणसं, आमच्या काय हातात आहे? अहो तुम्ही पैसे देणारच कुणाला मग? तुम्ही लाडक्या बहीण कशाला? आम्ही लाडक्या बहीण का मग? आम्हाला काय बघवताय तुम्ही? अहो ताई, आम्हाला जसं ऑर्डर येईल तसं करावं लागतंय आम्हाला. हे ऑर्डर तुम्ही कॅन्सल करून टाका. आमच्या हातात नसते ना ते. ऐका 5 वर्षच तुम्ही माझ्या मार्चीला, 5 वर्षानंतर काय करणार आहे? जर तुम्ही आता असे जर नियम काढत असतील ना, 4 व्हीलर आहे त्यांना पैसे नाही द्यायचे, मग तेव्हा विचार करायचा होता ह्यांच्या घरात 4 व्हीलर आहे. ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे का, त्यांनी सरकारी नोकरी आणि 4 व्हीलर आहे का, त्यांचे पैसे कट होणार नाही तर बंद होणार. अहो सर, आम्ही आमच्यात कुठेही सरकारी नोकरदार कोण आहे आमच्या घरामध्ये? आताच तुम्ही म्हणला 4 व्हीलर गाडी नाही का? अहो त्या 4 व्हीलरचा काय उपयोग आहे तुम्हाला तेच सांगते. 30,000 कुठं? आम्ही एवढे जहागीरदार नाहीये 15-15, 20-20 लाखाच्या गाड्या घेऊन फिरू. तुम्हाला मस्त चौकशीसाठी पाठवलं असेल, तुम्ही येऊन बघा इथं. अहो जरा तरी तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. त्यात काय आता 4-5 हप्ते देऊन मस्त मतदानापर्यंत आम्हाला गोड गोड लाडक्या बहिणींना बोलण्यात आलं ना, आता म्हणताय का तुम्ही? हो ताई ऐका ना, तुम्ही सगळं बोलायला ते खरं आहे, पण आता वरच्या आदेशाला आम्ही काय करणार तुम्हाला सांगू का? 100% जर माणसाकडे 4 व्हीलर असतील तर त्यातले 30%च लोक मोठी लोक असतील, बाकीचे सगळे गरीब आहेत. त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे पण त्यांच्यामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे नाही. काय उपयोग आहे? आम्ही कट करणार.